श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या श्री स्वामी कार्यसिद्धी या नवीन चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा, आनंदाचा आणि समाधानाचा जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 20 मार्च 2026 स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा. तुमच्या मनातील इच्छा जर पूर्ण होत नसेल, तुमचं काम पूर्ण होत नसेल, तर 3 दिवसाची चमत्कारिक सेवा करायची आहे. ही सेवा केल्याने तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल आणि ती होता होता पूर्ण होत नसेल, तर तुमची ती इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे. तुमचं जे अडलेलं काम आहे ते नक्कीच पूर्ण होणार आहे. तर अशी कोणती 3 दिवसांची सेवा आहे ती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा, जेणेकरून इथून पुढचे जे काही माझे नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल. सगळ्यात सोपी आणि प्रभावी सेवा ते म्हणजे नामस्मरण. तुम्ही जर स्वामी समर्थ महाराज यांचं नामस्मरण करत असाल तर या नामस्मरणामुळे तुमच्या आयुष्यातील कितीतरी अडचणी कमी होताना तुम्हाला दिसत असतील, किंवा तुमच्या नशिबात ज्या काही गोष्टी नाही आहेत त्या गोष्टीसुद्धा तुम्हाला मिळलेल्या जाणवत असेल. तर बघा, आपल्याला 3 दिवसांची सेवा करायची आहे. तुम्हाला एक पेला किंवा एक लोटा घ्यायचा आहे. तो लोटा किंवा पेला पाणी भरून तुम्हाला घ्यायचा आहे. तर बघा, याच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठून तुम्हाला घर आणि तुमचं मन स्वच्छ करायचं आहे. देवपूजा करायची आहे. देवपूजा करण्याच्या अगोदर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला तुमची देवपूजा करून घ्यायची आहे. देवपूजा करून घेतल्यानंतर तुम्हाला एका पेल्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे आणि 11 अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचं आहे. ते तांदूळ अखंड असावे, तुटके फुटके नसावेत. तर 11 तुम्हाला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. पेला जो तुम्ही पेला भरून घेणार आहात किंवा लोटा घेणार आहात, तो तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज यांच्यासमोर तुम्हाला ठेवायचा आहे. तो ठेवल्यानंतर तुम्हाला तुमच्या डाव्या हातामध्ये त्या 11 तांदळातला एक तांदूळ तुम्हाला तुमच्या डाव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि तो हातात घेतलेला तांदूळ, तोच हात तुम्हाला तुमच्या पेलेला किंवा लोट्याला लावायचा आहे. आणि एका हातामध्ये तुम्हाला माळ घ्यायची आहे, जी जपमाळ असते ती माळ घ्यायची आहे. आणि तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने तुम्हाला 108 वेळा श्री स्वामी समर्थ या नामाचा तुम्हाला जप करायचा आहे. मग जे तुम्ही तांदूळ तुमच्या हातामध्ये आहेत आणि तुमची एक माळ पूर्ण होणार आहे, तेव्हा तुम्हाला ते एक तांदूळ त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे, नमस्कार करायचा आहे महाराजांना आणि परत पुढची प्रोसेस तुम्हाला सेम तशीच करायची आहे. असं तुम्हाला हे 11 तांदूळ 11 वेळा त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि 11 माळी तुम्हाला जप करायचा आहे. बघा, तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी असतील किंवा तुमची इच्छा काही केल्याने पूर्ण होत नसतील, तर स्वामी महाराज नक्कीच तुमची ही इच्छा या सेवेद्वारे पूर्ण करणार आहेत. बघा, तुम्ही ही सेवा एकदा करून बघा. तुम्ही आज सेवेला लागला तर तुम्हाला उद्या त्या सेवेमधला किंवा तुमच्या त्या अडचणीमध्ये किती फरक पडेल हे तुम्हाला नक्कीच जाणवेल. तर अशी तुम्हाला ती सेवा करायची आहे. ही सेवा करत असताना 3 दिवस तुम्हाला मांसाहार अजिबात करायचा नाही. कोणाच्या घरचं खायचं नाही, म्हणजे परान्न वर्ज्य असतं. तर हे काही छोटे 2 नियम आहेत, ते तुम्हाला पाळायचे आहेत. ही सेवा तुम्हाला सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी करायची आहे. आता बघा, या पाण्याचं करायचं काय, तर हे पाणी तुम्हाला, जे तुम्ही तांदूळ टाकलेलं पाणी आहे त्यात तुम्हाला एक फूल टाकायचं आहे आणि हे फूल घेऊन तुम्हाला घरात शिंपडायचं आहे. जर तुम्हाला घरात नकारात्मकता जाणवत असेल तर हे पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे. आता तुम्ही मुलांसाठी किंवा तुमच्या पतीसाठी, तुमच्या घरातल्या कोणत्याही सदस्यासाठी ही सेवा करत असताल तर तुम्हाला ही 5 वाजायच्या आतमध्ये ही सेवा करून घ्यायची आहे. आणि संध्याकाळी जेव्हा दिवे लागण्याची वेळ असेल तेव्हा तुम्हाला एका पाटावर, ज्या व्यक्तीसाठी तुम्ही ही सेवा करणार आहात त्या व्यक्तीला तुम्हाला त्या पाटावर बसवायचं आहे आणि ते पाणी, त्या फुलाने ते पाणी त्यांच्या डोळ्यांवर शिंपडायचं आहे. त्यांच्या आतमध्ये जी काही नकारात्मकता आहे ती या पाण्याने दूर होणार आहे. असा हा उपाय तुम्हाला 3 दिवस करायचा आहे.
आणि राहिलेलं शिल्लक पाणी आहे ते तुम्हाला घरात शिंपडून द्यायचं आहे. असं तुम्हाला ही सेवा 3 दिवस करायची आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.